पीपल्स रिपब्लिकन पार्टी की महत्वपूर्ण बैठक में लिए गए महत्वपूर्ण निर्णय। आप देख रहे हैं BS4 न्यूज यूट्यूब चैनल पर। प्रतिनिधि संजय खांडेकर, धामनालिंगा इनकी रिपोर्ट। शनिवार दिनांक 31 मई 2025 को रवि भवन नागपुर में पीपल्स रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष लॉन्ग मार्च प्रणेता दलित मुक्ति सेना सर सेनानी माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर इनकी अध्यक्षता में संपन्न हुई। पीपल्स रिपब्लिकन पार्टी की नागपुर एवं ग्रामीण कार्यकर्ता बैठक में नए पुराने कार्यकर्ताओं ने बढ़चढ़कर हिस्सा लिया। बैठक के अध्यक्ष सम्मानीय जोगेंद्र कवाडे सर के समक्ष कार्यकर्ताओं ने अपने विचार रखे। ऐसे में पीपल्स रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा उपाध्यक्ष लघु उद्योग विकास महामंडल महाराष्ट्र राज्य युवा नेता भाई जयदीप जोगेंद्र कवाडे उन्होंने बैठक में कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि आने वाले इलेक्शन में पार्टी की क्या तैयारी रहनी चाहिए और हाल ही में महाराष्ट्र शासन में फडणवीस, शिंदे, अजित पवार इनके सरकार में जो महामंडल में उपाध्यक्ष पद मिला उनका लाभ देते हुए दलित पिछड़े वर्ग को आर्थिक लाभ दिलाने तथा कार्यकर्ता ने अपने परिसर में विकास कार्य कराने स्वस्फूर्ति से सामने आने का आह्वान कर पीपल्स रिपब्लिकन पार्टी को किस तरह मजबूती मिलनी चाहिए इस महत्वपूर्ण विषयों पर संबोधन कर आने वाले दिनों में पार्टी महत्वपूर्ण निर्णय लेगी, ऐसा संबोधित कर कार्यकर्ताओं में जान फूंकने का काम किया। आप देखते रहिए ऐसी ही महत्वपूर्ण विषयों पर आधारित घटनाएं आपके लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चैनल पर। चैनल को लाइक, सब्सक्राइब, शेयर कर चैनल को आर्थिक सहकार्य करे। धन्यवाद। आपल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित च्या कामगारांच्या प्रश्नासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे असे राष्ट्रीय मजदूर सेनेचे विदर्भाचे आमचे नेते, कामगारांचे नेते सन्माननीय साहेब, नागपूर जिल्ह्याचे युवक आघाडीचे आमचे अध्यक्ष सन्माननीय पलाजी खवरे साहेब, शहराचे महामंत्री आणि भीमसैनिकांचे झुंजार नेते सन्माननीय दिलीप पाटील साहेब, उशिरा का असोना पण आजच्या या बैठकीला उपस्थित झालेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशचे आमचे उपाध्यक्ष भीमसैनिकांचे नेते सन्माननीय मृणालजी गोस्वामी साहेब, प्रदेशचे संघटक आणि ज्या प्रकारे कैलासजींनी सांगितलं की जे पडद्यामागे काम करतात, खंबीरतेने काम करतात पण समोर कधी बोलत नाही असे आमचे सहकारी नेते कपिलजी लिंगायत, आमचे दक्षिण पश्चिम नागपूरचे विधानसभेचे अध्यक्ष ओबीसी समाजाचे आमचे नेते स्वप्नीलजी मल्ले, सुमितजी डोंगरे, आमच्या नागपूर ग्रामीणचे झुंजार नेते आणि ख्यातनाम पत्रकार सन्माननीय संजयजी खांडेकर साहेब, आमचे पाटील साहेब असतील, वंजारेजी आहेत, ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ मिश्राम आहेत, पूर्व विदर्भाचे संघटक सुचिताताई कुटांगले, महिला आघाडीचे शेंडेताई, आमच्या प्रतिभाताई मानवटकर असतील, आमचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मुख्यालयाचे सचिव भीमरावजी कळमकर असतील, आमचे पूर्व विदर्भाचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते, युवा नेते डॅनी सोमपूर असतील, व्यापारी आघाडीचे आमचे सहकारी नेते अण्णाजी असतील, आमचे नवनियुक्त ज्यांनी पक्षात प्रवेश केला असं शेख नाझीरभाई असतील, आमचे शिंदे गटातून ज्यांनी नुकताच प्रवेश केला असे आमचे धुपे असतील, धुपे आणि सर्व आमचे बापूजी भोंगाडे असतील, रवी बाणमारे असतील, आमचे राऊत साहेब असतील, सर्वांचेच नाव आम्हाला माहिती आहे। आता विषय असा झाला की आज अनेक दिवसानंतर कैलासजी गेल्या अनेक महिन्यापासून आपले हे प्रयत्न चालू होते की सतत कवाडे सरही दौऱ्यावर असतात, मी दौऱ्यावर असतो, आपल्या पिकारा कार्यकर्त्यांसमोर आम्हा दोघांची केली ती बरोबर आहे। विजय जी, हम लोग कवाड़े सर और जयदीप कवाड़े नागपुर छोड़ के पूरा महाराष्ट्र हम लोग घूमते हैं आणि होता कसं खऱ्या अर्थानं जिथून आपला उगम आहे, ज्या ठिकाणून आम्ही नेतृत्व करतो नागपूर सारख्या सरांवर टीका करू लागले। आपल्याच पक्षातील काही निवडणुकीचा निकाल लागला लोकसभेचा, विधानसभा, आम्ही विचारलं आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय की नाही, सत्ता आली की नाही आपली, हो की नाही? अरे आवाज तर येऊ द्या, कमेंट गेले का सगळे लोक? सत्ता आली की नाही आपली? सत्ता आपली आली। लोक म्हणतात कवाडे सरांना राजकीय अभ्यास नाही। अहो, कवाडे सर स्वतः प्राध्यापक आहेत, त्यांना आपण सांगू शकत नाही, ते समाजाला मागच्या 60 वर्षापासून शिकवत आहेत की आपण चळवळीला शिकवत आहेत की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे। कवाडे सरांसारखा अनुभवी अभ्यासी नेतृत्व काहीतरी विचार करून आज आपण भाजप सोबत, शिंदेसोबत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत आहोत विजय भाई।
आमच्यातील काही लोक टीका करू लागले, सर्व संपेल. पण झालं उलट. जे आमच्यावर टीका करा. आणि मी तुम्हाला विनंती करतो बरं, कैलासजी थोडस आपण जरा परिवर्तन केलं पाहिजे. आता मी महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचा उपाध्यक्ष आहे. माझे प्रयत्न सध्या सरकार फक्त लाडक्या बहिणींवर मेहरबान आहे. उद्योगाच्या विभागामध्ये 1 रुपया नाही, नगर विकास खात्यामध्ये डोंगरेचा नाही, सामाजिक न्याय विभागामध्ये 1 रुपया नाही, आदिवासींच्या विभागामध्ये 1 रुपया नाही, ग्राम विकास मंत्रालयामध्ये 1 रुपया नाही. सर्व पैसे कुठे चाललेत? आमच्या लाडक्या बहिणींकडे चालले. गेलेही पाहिजे, आम्हाला त्याचा विरोध नाही. चांगला उपक्रम आहे शासनाचा. पण सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब दलितांचं, बौद्धांचं, बहुजन समाजाचं काय? आणि तुम्हाला मी सांगतो बरं, आता मी आदरणीय कवडे सर, मी आता जिल्हा उद्योग मेळावे सुरू करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. DICच्या माध्यमातून आपल्याला काय काय योजना आणता येतील, त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. पाटील साहेब, आपण फक्त कशात बर्बाद झालो? जिंदाबाद न मुर्दाबाद. अरे समोर काय? डोंगरे साहेब बोलले ना, आम्हाला आमची समोरची पिढी विचारते ना, समोरचं काय? जिंदाबाद न मुर्दाबाद. मागे पाहिलं तर कुठच. आर्थिकरित्या सक्षम झालो पाहिजे की नाही? तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्यासारखा चळवळीतला एक कार्यकर्ता, मी सामाजिक न्याय विभागाच्या 36-36च्या योजनेमधून मेडिटेशन सेंटरसाठी नागपूर ग्रामीणला 4,32,00,000 रुपये आणले. आणि विजयभाई, जेव्हा मी हे प्रयत्न करत होतो, पुण्याच्या आपल्या काही कार्यकर्त्यांना, मुंबईच्या आपल्या काही कार्यकर्त्यांना जेव्हा मी सांगितलं की शासनाची अशी योजना आहे, तुम्ही देखील 4, 5, 10 कोटी रुपये शासनाला मागा, तर माझ्या हसत होते. अशी सरकार पैसे देते का? तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं मित्रांनो, समाज झोपलेला आहे, आपली चळवळ झोपलेली आहे. विजयभाई, मागच्या वर्षीचा आकडा मी आपल्याला सांगतो, 23-24चा आकडा. डॉक्टर प्रशांत नारनवरे हे समाज कल्याणचे मुख्य सचिव आयुक्त होते पुण्याला, माझे चांगले मित्र आहेत. जेव्हा त्यांच्याकडून मी बसलो, चर्चा केली, कैलासजी त्यांनी मला एक धक्कादायक आकडा सांगितला की जयदीपजी, आपला समाज अक्षरशः झोपलेला आहे. 1780 कोटी रुपये किंवा दरवर्षी 2000 कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याचे अखर्चित परत जातात. कारण समाज झोपलाय, समाजाला योजनाच माहिती नाही. सरांवर टीका करू लागले, आपल्याच पक्षातील काही. निवडणुकीचा निकाल लागला लोकसभेचा, विधानसभा, आम्ही विचारलं, आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय की नाही? सत्ता आली की नाही आपली? हो की नाही? अरे आवाज तर येऊ द्या. कॉमेंट गेले का सगळे लोक? सत्ता आली की नाही आपली? सत्ता आपली आली. लोक म्हणतात कवडे सरांना राजकीय अभ्यास नाही. अहो, कवडे सर स्वतः प्राध्यापक आहेत, त्यांना आपण सांगू शकत नाही. ते समाजाला मागच्या 60 वर्षापासून शिकवत आहेत की आपण चळवळीला शिकवत आहेत की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कवडे सरांसारखा अनुभवी अभ्यासी नेतृत्व, काहीतरी विचार करून आज आपण भाजपसोबत, शिंदेसोबत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत आहोत. विजयभाई, आमच्यातील काही लोक टीका करू लागले, सर्व संपेल. पण झालं उलट. जे आमच्यावर टीका करा. आणि मी तुम्हाला विनंती करतो बरं, कैलासजी थोडस आपण जरा परिवर्तन केलं पाहिजे. आता मी महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचा उपाध्यक्ष आहे. माझे प्रयत्न सध्या सरकार फक्त लाडक्या बहिणींवर मेहरबान आहे. उद्योगाच्या विभागामध्ये 1 रुपया नाही, नगर विकास खात्यामध्ये डोंगरेचा नाही, सामाजिक न्याय विभागामध्ये 1 रुपया नाही, आदिवासींच्या विभागामध्ये 1 रुपया नाही, ग्राम विकास मंत्रालयामध्ये 1 रुपया नाही. सर्व पैसे कुठे चाललेत? आमच्या लाडक्या बहिणींकडे चालले. गेलेही पाहिजे, आम्हाला त्याचा विरोध नाही. चांगला उपक्रम आहे शासनाचा. पण सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब दलितांचं, बौद्धांचं, बहुजन समाजाचं काय? आणि तुम्हाला मी सांगतो बरं, आता मी आदरणीय कवडे सर, मी आता जिल्हा उद्योग मेळावे सुरू करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. DICच्या माध्यमातून आपल्याला काय काय योजना आणता येतील, त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. पाटील साहेब, आपण फक्त कशात बर्बाद झालो? जिंदाबाद न मुर्दाबाद. अरे समोर काय?
डोंगरे साहेब बोलले ना, आम्हाला आमची समोरची पिढी विचारते ना, समोरचं काय जिंदाबाद न मुर्दाबाद, मागे पाहिलं तर कुठे आर्थिकरित्या सक्षम झालं पाहिजे की नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्यासारखा चळवळीतला एक कार्यकर्ता, मी सामाजिक न्याय विभागाच्या 36-36च्या योजनेमधून मेडिटेशन सेंटरसाठी नागपूर ग्रामीणला 4,32,00,000 रुपये आणले. आणि विजयभाई, जेव्हा मी हे प्रयत्न करत होतो, पुण्याच्या आपल्या काही कार्यकर्त्यांना, मुंबईच्या आपल्या काही कार्यकर्त्यांना जेव्हा मी सांगितलं की शासनाची अशी योजना आहे, तुम्ही देखील 4, 5, 10 कोटी रुपये शासनाला मागा, तर माझ्या हसत होते. अशी सरकार पैसे देते का? तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं मित्रांनो, समाज झोपलेला आहे, आपली चळवळ झोपलेली आहे. विजयभाई, मागच्या वर्षीचा आकडा मी आपल्याला सांगतो, 23-24चा आकडा. डॉक्टर प्रशांत नारनवरे हे समाज कल्याणचे मुख्य सचिव आयुक्त होते पुण्याला, माझे चांगले मित्र आहेत. जेव्हा त्यांच्याकडून मी बसलो, चर्चा केली, कैलासजी त्यांनी मला एक धक्कादायक आकडा सांगितला की जयदीपजी, आपला समाज अक्षरशः झोपलेला आहे. 1780 कोटी रुपये किंवा दरवर्षी 2000 कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याचे अखर्चित परत जातात. कारण समाज झोपलाय, समाजाला योजनाच माहिती नाही. वीरतेने निघेल. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की फक्त दिलीप पाटील साहेब, रस्त्यावर लढाईचे दिवस ज्यांनी संपलेले आहेत. मी आपल्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो विजयभाई, की मी स्वतः मध्यंतरी आपल्या लीगल ॲडवायझर, आपली लीगल टीम घेऊन कवाडे सर, जयदीप कवाडे स्वतः सुप्रीम कोर्टला जाऊन आला. आणि आपल्यातील काही रिपब्लिकन लोक जे स्वतः म्हणतात की महाबोधी महावीर आंदोलन आमची मक्तेदारी आहे, आपल्यातील काही लोक, समजणे वालों को इशारा काफी आहे. रस्त्यावर तर आपण लढूच कैलासजी, पण जयदीप कवाडेंनी काय केलं, काल परवा जयदीप कवाडे सुप्रीम कोर्टला जाऊन आला आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनासाठी पक्षातर्फे आपण 2 लाख रुपये खर्च करून पक्षातर्फे PIL टाकलेली आहे. आणि आपण पहिले असे आहोत ज्यांनी राजकीय PIL सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे. म्हणजे रस्त्याची लढाई आणि कायद्याची लढाई, हे दोन्ही आपण लढणार आहोत. आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता एक शायरी से मैं अपने भाषण को विराम दूंगा. हो गई है पीर पर्वत की पिघलनी चाहिए, कपिल लिंगायत लक्ष असू दे जाता. हो गई है पीर पर्वत की पिघलनी चाहिए, कहीं से तो एक आध गंगा निकलनी चाहिए. तेरे सीने में ना सही मेरे सीने में सही, हो कहीं पर भी आग लेकिन जलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि बाबा साहब के मूवमेंट की तकदीर बदलनी चाहिए. बाबा साहब आंबेडकर के मूवमेंट की तकदीर बदलनी चाहिए. आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची तकदीर बदलण्यासाठी आपल्या सर्वांचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वाला आपण अधिक सक्षम करूया. आजच्या प्रसंगी इतकंच बोलतो, थांबतो. आणि माझे 2 शब्द संपण्यापूर्वी, जरी हॉलमध्ये असलो तरी आवाज जोरात आला पाहिजे. वाडके साहेब, मोबाईल नंतर काय महत्वाचं नाही, नंतर घे, जाऊ दे, काही घेऊ नका. बाबासाहेबांचा जयघोष करायचा. संजय भाऊ लवकर या इकडे. बाबासाहेबांचा जयघोष पॅटर्न माहिती आहे ना? जे टुंडे असतील त्यांनी हात वरती करायचं नाही, जे गुंगे असतील त्यांनी आवाज द्यायचा नाही. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला हात नाही का? दोन्ही हात बाबासाहेबांच्या कृपेने 2 हात. आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पक्षाचा, रिपब्लिकन पक्षाचा पुढे नेण्यासाठी आमचा नेता आज 90 वर्षाच्या या वयामध्ये देखील आम्हा तरुणांना लाजवेल असा आज या वयात देखील आमचे नेते 24 तास प्रवास करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ टिकली पाहिजे म्हणून. कवाडे सर या वयात करू शकतात, तुम्ही मी 40-50 वर्षाच्या आपण नाही करू शकत? करू शकतो की नाही? तुझा आवाज तरी ते एसी आहे. कवाडे सरांच्या कैलासजी
कवाडे सरांचं दलित मुक्ती सेनेचं तुमचं सर्वांचा काळ, तेव्हा गाडी नव्हती, फोन नव्हता, AC नव्हतं, बसायला जागा नव्हती. दिलीप पाटील साहेब सायकल होती. समाजचे कार्यकर्ते इथून कवाडे सरांनी आवाज दिले की दिल्लीपर्यंत आवाज आहे, आणि इथे 8-8 AC लागले तरी तुमची टरकते. आवाज हो की नाही? आजच्या या प्रसंगी मला वाटतं एवढं प्रवचन भरपूर झालेलं आहे. अनेकांना माझा राग येत असेल, पण मी 100% समाजकारण आणि 100% आपण राजकारण केलंच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ बलशाली करण्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावं. आणि सुमित डोंगरे, ऑगस्ट महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल. किमान कैलासजी, विजयभाई, किमान या नागपूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ऑगस्ट पर्यंत आपण 70 ते 80 शाखा पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कैलासजी बोंबले, विजयजी पाटील आणि नरेंद्रजी डोंगरे यांच्या नेतृत्वात आपण निर्माण केल्या पाहिजे. ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी. आणि दुसरी गोष्ट, नंतर रडत बसायचं नाही. विजयभाईंनी सांगितलं, ठणकावून सांगितलं. विजयभाई, मेरी विनंती है, आपका छोटा भाई बोल के मैं आपसे एक दरख्वास्त करना चाहता हूँ. कामगारों का तो काम आप अच्छा कर ही रहे, लेकिन पीपल्स रिपब्लिकन पार्टी में भी थोड़ा इंटरेस्ट आप लो. तुमचं खंबीरतेने बोलणं मला खूप आवडतं. तुमच्यासारखे जे चळवळीसाठी कैलासजी, विजयभाई को काम